शेतकरी बंधूंनो नमस्कार. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत मंडळी, पारंपरिक पद्धतीने शेती करणारा आपला शेतकरी हा वर्षानुवर्ष देशी जनावरांचा शेतीसाठी वापर करत आलेला आहे. या जनावरांमध्ये गायी असेल, म्हशी असतील, ही जनावरं शेतीसाठी या शेतकऱ्याला उपयुक्त ठरतात. याच देशी जनावरांपासून मिळणारं सत्वयुक्त असं शेणखत हे शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असं खत मानलं गेलेलं आहे. अर्थातच याच देशी गायी आणि म्हशींपासून आपल्याला मिळतं ते सत्वयुक्त आणि पौष्टिक असं दूध. अर्थात याच दुधाला आपण पूर्णान्न असं संबोधतो. म्हणूनच एका अर्थाने या देशी गायी आणि म्हशी म्हणजे निसर्गाने शेतकऱ्याला दिलेलं एक वरदानच म्हणता येईल. परंतु मंडळी, जसजसा काळ बदलतोय तसतशी लोकसंख्या वाढते आणि या वाढत्या लोकसंख्येला जर दुधाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करायचा असेल तर देशी गायींची जी संख्या आहे किंवा देशी म्हशींची जी संख्या आहे ती मर्यादित स्वरूपात आहे. अर्थातच नैसर्गिक प्रकारे प्रजनन प्रक्रियेद्वारे अशा देशी गायींची किंवा देशी म्हशींची पैदास करणं याला देखील एक ठराविक मर्यादा आहेत. म्हणूनच काळाची गरज म्हणून दोन वेगवेगळ्या जातीच्या गायींपासून किंवा दोन वेगवेगळ्या जातींच्या म्हशींच्या जनुकांपासून नवीन प्रकारची संकरित गायींची किंवा म्हशींची पैदास करणं ही आता काळाची गरज बनलेली आहे. परंतु मंडळी, शासनाने असं धोरण देखील राबवण्यास सुरुवात केलेली आहे. परंतु हे असताना महाराष्ट्रातील आपल्या शेतकऱ्यांच्या मनात मात्र एक संभ्रम निर्माण झालेला आहे. तो म्हणजे आपल्या देशी गायींपासून जी मोठ्या प्रमाणात दुधाची उत्पादकता आपल्याला मिळते त्या तुलनेत संकरित प्रकारच्या ज्या गायी असतील किंवा म्हशी असतील त्यापासून दुधाची उत्पादकता खरोखरच वाढणार आहे का? आणि एकीकडे आपण या देशी गायींचं संकरिकीकरण जेव्हा करतो तेव्हा पुन्हा या संकरित गायींचं देशीकरण करणं हे योग्य आहे का? असा प्रश्न, असा संभ्रम आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेला आहे. मंडळी, या संभ्रमाचा किंवा हा संभ्रम दूर करण्यासाठी आजच्या कार्यक्रमात आपण विषय घेतलेला आहे महाराष्ट्रातील पशुपैदास संकरित की देशी. मंडळी, विषय पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्रातील पशुपैदास संकरित की देशी या महत्त्वपूर्ण विषयावरती आपल्याला सविस्तर असं मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेलं आहे, सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो. आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर नितीन मार्कंडे सर. सर, तुमचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. डॉक्टर नितीन मार्कंडे सर हे पशुवैद्यक आणि विज्ञान महाविद्यालय परभणी येथे सहयोगी अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत. सरांचा या विषयातील दांडगा अभ्यास आहे आणि ते आपल्याला या विषयासंदर्भात सखोल मार्गदर्शन करणार आहेत. सर, तुमचं कार्यक्रमात पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. मंडळी, महाराष्ट्रातील पशुपैदास संकरित की देशी या महत्त्वपूर्ण विषयाच्या संदर्भात तुमच्या मनात देखील असंख्य प्रश्न असतील. तुम्ही थेट आपले प्रश्न सरांना विचारू शकता. त्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे क्रमांक टिपून घ्या. आमचे क्रमांक आहेत 022-2490-8050 आणि 2498-8050. नंबर पुन्हा एकदा सांगतो, 022-2490-8050 आणि 2498-8050. मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी फोन लावताना 022 STD कोड क्रमांक फिरवायचा आहे. आणि महत्त्वाची सूचना म्हणजे आपला प्रश्न हा आजच्या विषयाच्या अनुषंगानेच विचारला जावा अशी आमची अपेक्षा आहे. तर सर, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपला आजचा विषय आहे महाराष्ट्रातील पशुपैदास संकरित की देशी. या विषयाकडे वळण्यापूर्वी मुळात पशुपैदास ही संकल्पना नेमकी काय आहे? आपण जे काही पशुधन सांभाळतो त्या सांभाळलेल्या पशुधनाच्या बाबतीकडून आणि त्याच्याकडून जेव्हा आपण उत्पन्नाची अपेक्षा करतो तेव्हा त्याच्याकडून मिळणारी पुढची जी पिढी आहे ती सक्षम असावी, तिचे उत्पादन क्षमता चांगली असावी, तिच्याकडून आपल्याला भविष्यामध्ये आर्थिक फायदा व्हावा याचं नियोजन करणं म्हणजे पैदास. बरं. आणि हा जो विषय आजचा आहे तर तो नियमित विषयांपेक्षा वेगळा आहे. त्याचं कारण असं की आपण जनावरांच्या आहाराबद्दल चर्चा करतो, व्यवस्थापनाबद्दल चर्चा करतो.
ह्या जनावरांच्या प्रजननाबद्दल चर्चा करतो, पण बरं. अनुवंशिकतेबद्दल फार कमी वेळेस चर्चा करतो. आणि म्हणून अनुवंशिकतेतून आपल्याला पुढे कसं जाता येईल अशा दृष्टीनं हा विषय आहे. आणि ह्याच्यामध्ये एक दृष्टिक्षेप, एक नियोजन आणि एक आपलं धोरण आपण जर राबवलं तर पशुधनाकडून आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न हे भविष्यामध्ये पुढच्या निर्माण होणाऱ्या पिढीकडून चांगल्या प्रकारे मिळू शकेल. एक गोष्ट अशी आहे की पशु पैदास हा अनुवंशिकतेचा विषय शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय झाला पाहिजे. म्हणजे आपल्याला भविष्यामध्ये सक्षम पिढी आणि चांगल्या प्रकारची उत्पादक जनावर आपल्याला राज्यामध्ये आणि देशामध्ये दिसू शकतील. बरं, पण सर मग याच अनुषंगाने माझ्या मनात असा एक प्रश्न आहे की जेव्हा आपण पशुसंवर्धनाचा विचार करतो आणि शास्त्रीय पद्धतीने ही पशुपैदास जेव्हा आपल्याला अवलंबायची आहे, निकष कोणते कोणते लावता येतील आपल्याला? आपल्याकडे प्रामुख्यानं जी जनावरं आहेत आणि पशुधन आपण जी सांभाळतो त्याच्यामध्ये आपल्याकडे स्थानिक असणारी काही जनावरं आहेत, देशी जनावरं शुद्ध वंशाची आहेत, बरोबर, संकरित जनावरं आहेत, म्हशी आहेत. ही सगळी जनावरं आपण सांभाळत असताना आणि आपण गोठ्यामधून त्याच्यातून दुसरी पुढची पिढी मिळवत असताना आपलं नियोजन करणं गरजेचं आहे. ह्या नियोजनामधला सगळ्यात महत्वाचा भाग असा की यापैकी जी जनावरं आपल्याकडे माझावरती येतील ती कुठल्या नराकडून भरवायची याची लिखित प्रकारची नोंद आपल्याला करून ठेवणं, धोरण ठरवणं आणि ही करत असताना कोणती पद्धत वापरायची याच्याबद्दलचा चांगल्या पद्धतीचा वापर आपण आपल्या गोठ्यात अवलंब करायचा. ह्या दोन गोष्टी जर शेतकऱ्यांनी केल्या तर आपल्याला चांगल्या प्रकारचं पशुधन आपल्या गोठ्यामध्ये दिसू लागेल आणि त्यातून उत्पादन क्षमता सुद्धा वाढलेली दिसेल. पण याच्यामध्ये कृत्रिम रेतनाचा भाग किती महत्वाचा आहे? एकदा धोरण ठरलं की पद्धती राबवण्यासाठी असणारं कृत्रिम रेतन, म्हणजे आपण ठरवलं किंवा खिलार गाय माझ्याकडे आहे आणि खिलार गायीचा वंश मला पुढे न्यायचा आहे, तर खिलार पैदास करण्यासाठी खिलार वळू आपल्याला कृत्रिम रेतनाच्या माध्यमातून वापरायचा आहे. म्हणजे मग आपल्याला चांगली पिढी, चांगल्या वळूकडून असणारी पिढी ही आपल्या गोठ्यामध्ये दिसू शकेल. म्हणून कृत्रिम रेतन हे जगमान्य असलेलं तंत्रज्ञान आपल्याला आपल्या जनावरांमध्ये, गायीमध्ये आणि म्हशीमध्ये 100% प्रमाणात वापरण्याकडे जर भर दिला तर आपला निश्चितच त्याच्यामधून फायदा होणार आहे. आणि त्याचे जे काही विविध फायदे आहेत, एकूण कृत्रिम रेतनाचे 25 फायदे आहेत. हे सगळे फायदे आपण पशुवैद्यकांना विचारले पाहिजेत, आपल्या ग्रामपंचायतीसमोर लिहून ठेवले पाहिजेत आणि याचा अवलंब केला पाहिजे. असं जर केलं तर आपल्याला पैदास धोरण आणि कृत्रिम रेतन या एकत्रित संकलेमधून फार पुढे जाता येत आहे. सर, साधारणतः आपल्याकडे 1965 मध्ये संकरित गायींची पैदास किंवा संकरित म्हशींची पैदास हे धोरण अवलंबण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु आता 30 वर्षानंतर या धोरणाचं यश जर आपल्याला पडताळून पाहायचं असेल, नेमकं कसं, काय सांगता येईल त्याबद्दल? फार छान. आपण अगदी सुरुवातीला म्हणजे इतिहासात चाललोत, काही हरकत नाही. स्वातंत्र्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की भारतीयामध्ये जे काही आपल्याकडे पशुधन आहे त्यांची उत्पादन क्षमता कमी आहे. मग परदेशाशी जेव्हा तुलना केली तेव्हा थोडं थांबवतो, आपल्याला एक फोन घेऊयात आपण. काणोपात्रा जाधव बोलतात परभणीहून. हॅलो. गाय गावरानी पाळायला चांगली की संकरित? गावरान गाई सगळ्या आपल्या भागामध्ये अतिशय चांगल्या आहेत. त्याचं कारण असं आहे की शेतीमध्ये आपल्याला या गावरान गाईचा जास्त उपयोग होऊ शकेल, पण ही गावरान न ठेवता शुद्ध देशी वंशाकडे आपल्याला न्यायची आहे. म्हणजे ताई, तुमचा प्रश्न असा आहे की शेती तुम्ही करता आणि त्याच्याबरोबर गावरान गाई ठेवावी का संकरित ठेवावी? आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या शेतीसाठी ही गावरान गाय शुद्ध देशी वंशाची करून सांभाळलेली चांगली. नक्कीच त्यांच्या प्रश्नाचं समाधान झालेलं असेल. सर, आपण बोलत होतो की 30 वर्षानंतर संकरित गायींची पैदास किंवा म्हशींची पैदास त्याची जर यशस्वी पडताळणी करायची असेल तर ती नेमकी कशी? फार छान. आपण जेव्हा आपल्याकडच्या गायींची उत्पादन क्षमता कमी होती ती वाढावी म्हणून आपण संकरीकरणाचा प्रयोग घेतला. 65 मध्ये स्वतंत्र 1965 ला हा प्रयोग सुरू झाला आणि त्याचं चांगलं यश आपल्याला मिळालं. आपल्याकडं ही ऑपरेशन फ्लड नावाची दूध महापूर योजना आली. लोकांच्या घरासमोर जातीवंत म्हणजे दुधाळ जनावर आली, लोकांच्या हातामध्ये पैसा खेळता राहिला आणि ग्रामीण भागातलं सगळं अर्थकारण दुधाने ढवळून निघालं. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होण्याकडची ती एक चळवळ होती. पण कालमानाप्रमाणे जेव्हा काही नवीन संशोधनं पुढे आली तेव्हा लोकांच्या मनात असं आलं की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ होते आणि आता आपल्याला ही संकरित जनावरं सांभाळण्यामध्ये खूप मोठ्या अडचणी येत आहेत. तेव्हा आपलीच देशी जनावरं चांगल्या पद्धतीत का सांभाळू नयेत?
म्हणून मग आता देशी जनावरांच्या बाबतीमध्ये लोकांचं लक्ष आहे आणि लोकांना देशी जनावरं, शुद्ध देशी जनावरं, गोवंश पाळण्याकडे मोठा ओढा आहे. आणि अशा प्रकारचा ओढा हा स्वाभाविक आहे, कारण आपण आपली जनावरे ही आपली संस्कृती आहे आणि ती टिकून ठेवण्यासाठी आपल्याला देशी पैदास करणं गरजेचं आहे. बरं, पण सर तुम्ही बोलताना आता उल्लेख केलात देशी जनावरं, स्थानिक जनावरं किंवा वंशविरहित जनावरं, हा शाब्दिक घोळ नेमका काय आहे? फार चांगला प्रश्न आहे. आपल्याकडे गाय असते, ती गाय आपली असते, त्याच्यामुळे आपण तिला वेगवेगळ्या अंगाने ओळखतो. बरोबर. काही लोक तिला स्थानिक गाय म्हणतात की आपल्या ह्या भागात दिसणारी गाय. काही जण तिला देशी म्हणतात किंवा ही आमची देशी गाय. काही जण म्हणतात की शुद्ध आहे, जातीवंत आहे. ज्या गायींच्या बाबतीमध्ये तिचा जो पशु जात आहे त्याची नोंदणी झालेली आहे, केंद्र शासनानं केलेली आहे, अशा नोंदणीकृत वंशाच्याच गायी ह्या शुद्ध गोवंशाच्या गायी. बर. दुसऱ्या ज्या गायी आहेत की ज्या गायीकडे पाहिल्यानंतर शुद्ध गोवंशाशी त्यांचं साधर्म्य दिसत नाही आणि ते लवकर लक्षात येत नाही, अशा ज्या गायी आहेत तर त्या सगळ्या स्थानिक गायी आपल्या सहज. आता जसा ताईंनी प्रश्न विचारला आपल्याला की ही आमची गावरान गाय आहे, ही गावरान म्हणजे तीच की तिचा वंश लक्षात येत नाही अशी गाय. बरोबर. आणि तिसरी जी गाय आहे तर ती संकरित गाय, जी आपण दुधासाठी तयार केली तर ती तिसरी गाय. म्हशींच्या बाबतीमध्ये संकरित हा शब्द नाही, एकतर वंश नसणारी म्हैस आणि दुसरी मात्र शुद्ध महिषवर्गीय म्हैस, आपल्या भारताची अतिशय शान असणारी आणि तिचं नाव जगामध्ये असणारी ही भारतीय म्हैस, म्हणजे दोनच. संकरित हा प्रकार म्हशींमध्ये नाही. सर एक फोन घेऊयात. लक्ष्मण म्हस्के बोलतात जालन्याहून. हॅलो लक्ष्मणजी, आपला प्रश्न विचारा. बोला मस्केजी बोला. सर आम्ही दवाखान्यातून गाय लावून आणलेली तर ती चांगली नाही का संकरित? हो. अच्छा, धन्यवाद. प्रश्न कळ. त्यांनी दवाखान्यातून संकरित गाय आणलेली आहे, तर ती चांगली ठरू शकेल का शेतीसाठी? त्यांनी दवाखान्यामध्ये कृत्रिम रतन करून आणलेली आहे गायीला. आणि ती आपली जी गावरान गाय आहे, जिची आपल्याला लाल कंधारकडे नेता येत नाही, खिलारकडे नेता येत नाही, या सगळ्या गायी आपल्याला संकरीकरण कराव्या लागतात, कारण त्यांचा बाह्य रंग, त्यांची उत्पादकता कमी असते. आणि म्हणून ज्यांचं बाह्य गुणधर्म एकमेकाशी जुळत नाहीत त्या गायींना तुम्ही कृत्रिम रतन केलं, हा अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण पुढच्या पिढीमध्ये 50% किंवा 75% असणारे हे जी काही अनुवंशिकतेमध्ये असणारी ही जी संकरित गाय आहे ती तुम्हाला दूध उत्पादक ठरेल. आणि तुम्ही जे केलेलं आहे ते तुम्ही इतरांना सांगणं गरजेचं आहे, कारण कृत्रिम रतनातून आपल्याला हा संकरितचा वंश जो आहे तर तो पुढे नेता येत राहील. सर, आपल्या लोकसंख्येची गरज लक्षात घेता आपण ज्या देशी गायी आहेत त्या गायींचं आपण संकरीकरण करतोय. आता हे झालं संकरीकरण, परंतु ज्या संकरित गायी आहेत त्यांचं पुन्हा देशीकरण करावं का, असा एक प्रश्न किंवा संभ्रम निर्माण झालेला आहे. त्याबद्दल आपण काय सांगाल? फार छान प्रश्न आहे की आपण आपल्याकडच्या गायींचं दूध कमी होतं म्हणून त्यांना संकरित केलं, पण आता संकरित गायी आहेत आणि त्या नको आहेत आम्हाला देशी शुद्ध पाहिजेत असं नाही. एकदा संकरित गाय झाली की ती आयुष्यभरासाठी संकरितच ठेवायची. तिची पुढची पिढी ही आपल्याला 50%कडून 75% विदेशी रक्त प्रमाणाची संकरित ठेवायची आणि मग 75% झाल्यानंतर पुन्हा तिला 50% विदेशी रक्त प्रमाणात आणायचं. याच्यात संख्या जर सोडली तर प्रत्येक पैदाशीमध्ये असणारा संकरीकरणाचा परिणाम हा दूध वाढणारा ठरतो. म्हणून 75%कडून जरी आपण 50%ला आलो तरी सुद्धा दूध वाढतं आणि हमखास वाढतं. हे संकरीकरणाचं यश आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला काही गायी ज्या आहेत की ज्या देशी आहेत पण त्यांची उत्पादकता फार कमी आहे तर त्या मात्र आपल्याला संकरित कराव्या लागतील आणि तशी पैदास करणं अपेक्षित आहे. संकरित गायी या गायी किंवा म्हशी ह्या काळाची गरज आहे. शासनाने त्या संदर्भात धोरण देखील ठरवलेलं आहे, परंतु पशुपालक मात्र या धोरणाचा अवलंब करताना दिसत नाहीयेत. त्यामागची कारणं काय आहेत? असं आहे की शासनाने शास्त्रीय शिफारसीनुसार असलेलं पैदास धोरण लोकांना सांगितलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी हे धोरण हे वेगळं वेगळं आहे. त्या जिल्ह्यामध्ये असणारी भूभाग, जमीन, सुपीकता, चाऱ्याची उपलब्धता, पाणी आणि तापमानाचा विचार सगळा करून एक चांगलं पैदास धोरण राज्य शासन पशुसंवर्धन विभाग शेतकऱ्यांशी चर्चा करून ठरवतं. बरोबर. याचा अवलंब का होत नाही याची थोडी गोष्ट अशी आहे की लोक नोंदी करत नाहीत. बरोबर. जी कुठली असेल ती जर नोंद झाली पैदाशीच्या बाबतीमध्ये, नैसर्गिक असो किंवा कृत्रिम रेतनाची असो, ती जर नोंद झाली तर आपल्याला पुढे कुठे आपण गेलेलो आहोत त्याची प्रगती आपल्याला त्याचा आढावा घेता येत राहील आणि मग पुढे आपल्याला जाता येत राहील. मात्र असं घडत नाही, लोक त्याच्यामध्ये रस घेत नाहीत. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी
की एक अनुवंश गोवंश किंवा म्हैस वंश आपण जर ठरवला तर त्याच प्रकारची जनावर आपल्या गोठ्यात निर्माण व्हावी आणि आपल्या विचारांशी समरस असणाऱ्या लोकांच्या संघटना एकत्रित असाव्यात त्या गोवंशाच्या, याचाही जर लोकांचा पाठिंबा शासकीय धोरणाला मिळाला तर आपल्याला पुढे जाता येत राहील या बाबतीमध्ये आणि एक चांगली आपल्याला त्याच्यातून पशुपैदास धोरणाची नीती राबवता येत राहील. नक्कीच. मंडळी, महाराष्ट्रातील पशुपैदास धोरण संकरित की देशी या विषयासंदर्भात आपल्याला आणखी जाणून घ्यायचं आहे एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार, पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे महाराष्ट्रातील पशुपैदास संकरित की देशी आणि या महत्त्वपूर्ण विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर नितीन मार्कंडेय सर. सर, आपण एक फोन घेऊयात. व्यंकट बिराजदार बोलतात लातूरहून. हॅलो 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 सर. व्यंकटजी, आपला प्रश्न विचारा. हा सर जी, माझं एक असं मत आहे की मला असं म्हणायचं सर, देशी का संकरित बोलतोय आपण, तर देशी का संकरित बोलताय सर आपण. बर तर माझं एक मत आहे की संकरित जास्त उत्पन्न देऊ शकते. बर धन्यवाद. आपला प्रश्न कळला. त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे की देशी गायींपेक्षा संकरित ज्या गायी आहेत त्या जास्त उत्पादन देऊ शकतात दुधाचं. काय सांगता येईल सर? अगदी बरोबर. बिराजदार यांनी जे मत व्यक्त केलं त्याच्याबद्दल कुठलीही शंका नाही. संकरित गायी जास्त दूध देतात कारण आपण संकरित गाय निर्माण करत असताना जो वळू वापरलेला आहे आणि जी रेतमात्रा वापरलेली आहे ती निश्चितच चांगल्या प्रकारच्या दूध देणाऱ्या गायींच्याकडून निर्माण झालेल्या निवड केलेल्या वळूंची वापरलेली आहे. आणि म्हणून संकरीकरणाचा आपण उपयोगच त्यासाठी केला की दूध वाढलं पाहिजे. दूध वाढणं ही काळाची गरज आहे आणि ते गरजेचं आहे. दूध आपल्याला महाराष्ट्रामधल्या लोकसंख्येचा जर विचार केला तर आपल्याला दूध पाहिजे आहे आणि मोठ्या प्रमाणात दूध देणाऱ्या संकरित गायी निश्चितच, आणि दुग्धजन्य पदार्थ आपल्याला आवडतात ना पदार्थ खायला, आणि मग दूध पाहिजेच. मग हे दूध जे आहे तर ते गायींकडून आपल्याला संकरित गायींकडून मोठ्या प्रमाणात मिळू शकेल आणि मग या दुधाचा वापर आपण करण्यासाठी संकरित गोपैदास ही आपल्याला गरजेची आहे. सर, व्यंकटजींचा जो प्रश्न होता त्याच अनुषंगाने माझ्या मनात एक प्रश्न आहे की आपण जेव्हा बोलतो की संकरित गायींची पैदास होणं ही काळाची गरज आहे, मोठ्या प्रमाणात आपल्याला दुधाची उत्पादकता हवी आहे, परंतु जर तुलनात्मक आपण अभ्यास केला तर देशी गायींपासून मिळणारी दुधाची उत्पादकता आणि संकरित गायींपासून मिळणारं दूध याच्यामध्ये आपण कशी काय तुलना करू शकतो? किती प्रमाण आहे? फार छान, फार छान. देशी गाईचं दूध जे आहे तर ते सकस आहे, पौष्टिक आहे, पूर्णान्न आहे आपण म्हणाला त्याप्रमाणे. आणि महत्वाची गोष्ट अशी की या दुधाचं प्रमाण मात्र कमी आहे. त्याचं कारण असं आहे की आपण आनुवंशिकतेतून आणि पैदास धोरणामधून दूध उत्पादन वाढीसाठी देशीचे प्रयत्न कमी केलेले आहेत. संकरित गायीच्या बाबतीमध्ये आपल्याला रेडी फूड मेड फूड मिळालेलं आहे, म्हणजे दूध जास्त असणाऱ्या गायींचेच वळू मिळाले आणि त्याच्यामुळे दूध वाढत गेलं. पण दुधाची प्रत देशी गायींपेक्षा कमी आहे, पौष्टिकता कमी आहे आणि महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाणही जास्त आहे. मग दुग्धजन्य पदार्थ निर्मितीच्या बाबतीमध्ये आपल्याला संकरित गायीचं दूध हे विचारात घेता येत नाही, पण मानवी आहारासाठी अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये संकरित गायीचं दूध घेता येत राहतं. एक तुलनात्मक अभ्यास ढोबळ मानानं जर केला तर साधारणतः देशी गायींच्या मानानं तिप्पट जास्त दूध ह्या संकरित गायी देतात, देऊ शकतात आणि त्यांची तेवढी ताकद आहे असं आपल्याला एक साधारणतः म्हणता येत राहील. म्हणून तितक्या प्रमाणामध्ये आपण विचार करायला पाहिजे आणि आपली दूध उत्पादनाची गरज कशी तर ती आपल्याला मग संकरित आणि देशी यांच्याकडून भागवता येत राहील. मंडळी, आपला आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे महाराष्ट्रातील जी पशुपैदास आहे ती संकरित की देशी, हा आपला आजचा विषय आहे. आणि याच विषयाच्या अनुषंगाने आपण आता संवाद साधणार आहोत डॉक्टर धनंजय परकाळे साहेबांशी. डॉक्टर धनंजय परकाळे साहेब हे महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधून या संदर्भात पशुपैदाशीच्या संदर्भात शासनाचं नेमकं धोरण काय आहे हे आपण त्यांना विचारणार आहोत. परकाळे साहेब, नमस्कार. नमस्कार. तुमचं कृषी दर्शन कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. हो, नमस्कार. सर, पशुसंवर्धन खात्यातर्फे शिफारस केलेले जे धोरण आहे ते नेमकं काय आहे? आपल्याकडे संकरीकरणाचं धोरण 1970 पासून राबवण्यात येत आहे, परंतु त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याकरता प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काही जाती आहेत आपल्या विविध, कारण महाराष्ट्रामध्ये गायीच्या 5 जाती आहेत: डांगी, देवणी, खिलार, लाल कांदारी आणि गवळावी विदर्भामध्ये. त्याप्रमाणे म्हशीच्या 2 जाती आहेत, नागपुरी आणि पंढरपुरी.
बर असं 7 जातींचं आपल्याकडे विविध समृद्ध आहे आपलं राज्य. बर त्यामुळे प्रत्येक भागामध्ये पाऊसमान किंवा हवामान सुद्धा वेगळे आहे. आपल्या राज्याचे 9 अॅग्रो क्लायमॅटिक झोन पडतात हं, आणि जाती सुद्धा 7 आहेत. त्यामुळे बर. त्या त्या भागामध्ये सूट होणारी म्हणजे त्या भागातली शेतीची पद्धत असेल किंवा त्यांची गरज असेल त्याप्रमाणे नैसर्गिकरित्या त्या जाती तयार झाल्या. त्यानुसार आपण धोरण ठरवलेले आहे. जरी बर. संकरीकरण करत असलो एका बाजूला, हं, दूध वाढवण्यासाठी संकरीकरण करणं गरजेचं पडलं 1970च्या दशकामध्ये. बर परंतु त्यानंतर आपण साधारणपणे 1997 पासून दुधाच्या बाबतीत भरपूर दूध उत्पादन व्हायला लागलं. काही वेळा दुधाचा महापूर झालेला आपल्याला दिसून येतं. हं. त्यामुळे आपल्याला धोरण जे आहे ते संकरीकरणाचं धोरण जरी असलं तरी संकरीकरण केलंच पाहिजे असं काही कंपल्शन नाही शेतकऱ्यावर. हं, हं, आणि विविध जाती ज्या आहेत आपल्या देशी हं. त्या तर मुळीच दुसऱ्या जातीची संकर करू नयेत असं आपलं धोरण आहे. बर म्हणजे देशी जाती टिकवून ठेवल्या पाहिजेत. हं, त्याचबरोबर जे काही गावठी जनावरांची संख्या आहे, गावठी म्हणजे निश्चित कोणती जात ओळखू येत नाही असं जनावर, हं, त्याचं मात्र संकरीकरण विदेशी जात वापरून विदेशी वळूचं वीर्य वापरून करण्यात येतं बर आणि त्याद्वारे आपलं दूध वाढवण्यात येतं. बर देशीला देशी जातीचंच वीर्य वापरावं, हं, गावठी जातीला विदेशी जातीचं किंवा आपल्याकडच्या कोणत्याही देशी चांगल्या वळूचं वीर्य वापरावं हं. आणि देशीला देशीच जातीचं वापरावं असं आपलं तिहेरी धोरण आहे. हं. बरं, पण आपलं हे जे शासकीय पशुपैदाशीच्या संदर्भातलं धोरण आहे, तर राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्यामधला समन्वय कशा प्रकारचा आहे? केंद्र शासन एक देशासाठी म्हणून धोरण जाहीर करतं. हं, आपल्या भारतामध्ये आपल्या राज्यात जसं 5 जाती आहेत गाईच्या तसं भारतामध्ये 42 जाती आहेत गाईच्या हं. आणि म्हशीच्या 13 जाती आहेत. बर आपल्याकडं मगाशी मी सांगितलं की पंढरपुरी आणि नागपुरी जात आहे. हं, परंतु आपल्यापेक्षा चांगलं दूध देणारी मुर्रा ही जगन्मान्य जात आहे. हं. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये मेहसाणा जात आहे, बर जाफराबादी जात आहे. या जाती म्हशीच्या जास्त दूध देतात. त्याचप्रमाणे गाईच्या सुद्धा गीर आहे गुजरातमधली, हं, पंजाबमधली साहिवाल आहे, थारपारकर आहे राजस्थानमधली. बर ह्या जाती जास्त दूध देतात. त्यामुळे केंद्र सरकारच्या स्तरावर धोरण आखत असताना जास्त दूध देणाऱ्या ह्या जातींचा प्रसार करावा असं त्यांचं धोरण आहे. बर तथापि केंद्राच्या धोरणात सुद्धा ते आपल्यावर कंपल्शन करत नाहीत की त्या जातींचा वापर केलाच पाहिजे. बर त्या त्या राज्याने त्यांच्या राज्यातील जाती निश्चितपणे कॉन्झर्वेशन करावं, त्यांचं हं, जतन करावं. तथापि जेव्हा गावठी गायींचा इतर जातींशी संकर करण्याची वेळ येईल तेव्हा मात्र शुद्ध देशी किंवा विदेशी मधल्या जर्सी आणि होल्स्टाईन जाती वापराव्यात असं केंद्राचं धोरण आहे. बर. पण सर, संकरित गायींची अशी शास्त्रीय पद्धतीने पैदास करताना काही आपल्याकडे योजना किंवा तरतुदी काही आहेत का? हो, निश्चितच फार मोठ्या प्रमाणात आहेत. कारण पशुसंवर्धन विभागाचं एकूण कार्य पाहिलं आपण हं, तर त्याच्यामध्ये पशु पैदास करणे, पशूंमध्ये जे रोग येतात त्या रोगाचं नियंत्रण करणे बर आणि ज्या विस्ताराच्या योजना आहेत शेतकऱ्यांच्या मदतीकरता त्यांचं एक्सटेन्शन म्हणजे त्यांची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणे, योजना त्यांच्यापर्यंत लाभाच्या योजना, वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांना लाभ देणे, हे 3 महत्वाची कार्य येतात. बर त्याच्यामध्ये पशुपैदास हे क्रमांक 1चं कार्य असल्याने जुन्या काळपासूनच आपल्याकडं पशुपैदाशीचं काम चालू आहे. हं, जेव्हा कृत्रिम वेतन नव्हतं म्हणजे साधारणपणे 1985च्या आधी 70च्या साली सुरू झालं, परंतु हळूहळू ते सगळ्या राज्यात पसरायला वेळ लागला, 1 दशक लागलं साधारण. त्या काळात काही ठिकाणी जिथं कृत्रिम वेतनाचे साधनं नव्हती तिथे जातीवंत वळू पुरवण्यात आलेले होते चांगल्या जातीचे. आणि त्याच्यानंतर कृत्रिम वेतन आल्यानंतर त्याच्या माध्यमातून ही पैदाशीची सुविधा पुरवली जाऊ लागली. बर त्यामुळं आता राज्यभर आपल्याकडे कृत्रिम वेतनाची सुविधा पूर्णतः उपलब्ध आहे. शासकीय माध्यमातून पण आहे. काही सहकारी दूध संघ आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पाहिलं तर गोकुळ दूध संघ आहे मोठा, वारणा दूध संघ आहे, मयूर दूध संघ आहे, सांगली जिल्ह्यात राजाराम बाप पाटील दूध संघ आहे. बर त्यानंतर पुणे जिल्ह्यात पुणे जिल्हा कात्रज दूध संघ आहे. हं, काही तालुका दूध संघ सुद्धा आहेत. बारामती तालुका आहे, इंदापूर आहे, नगर जिल्ह्यात श्रीरामपूर आहे, हं, संगमनेर दूध संघ आहे, राजहंस, असे सहकारी माध्यमातून पण त्या सेवा पुरवल्या जातात. आणि बरं. त्याचबरोबर खाजगी कृत्रिम वेतन सेवा जाते ते सुद्धा अनेक आहेत.
बरं. त्यामुळे कृत्रिम वेतनाच्या किंवा पशुपैदाशीच्या सेवा आपल्या राज्यात खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. जिथं त्या उपलब्ध नव्हत्या त्या भागांसाठी मागच्या 5-6 वर्षामध्ये केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत आणखीन कृत्रिम वेतन करणारे सेवादाते शासकीय अनुदानातून पुरवण्यात आले. हं. मग ते विदर्भात असोत, मराठवाड्याच्या काही भागात असोत, तिथं सुद्धा कृत्रिम वेतन सेवा आपण उपलब्ध करून या माध्यमातून दिली. काही एनजीओज आहेत आपल्या राज्यात. भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन बायो उरळी कांचन ही सुद्धा प्रसिद्ध संस्था आहे देश पातळीवर. हं. जेके ट्रस्ट नावाची आणखीन एक एनजीओ आहे. यांच्या माध्यमातून सुद्धा आपण कृत्रिम वेतन मोठ्या प्रमाणात राज्यभर प्रसार करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सर, दुधाची उत्पादकता वाढावी म्हणून संकरित गायींची पैदास ही काळाची गरज आहे, परंतु त्याच वेळी अनिर्बंध किंवा अनियंत्रित पैदास हा एक मोठा यक्षप्रश्न सरकारपुढे उभा आहे. हा प्रश्न सरकार कसा सोडवणार आहे? त्याकरता म्हणजे जेव्हा एखादा कार्याचा विस्तार होतो आपण पाहिलं की एकेकाळी इंजिनियर्सची फार गरज होती म्हणून अनेक प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस आपल्याकडे काढली गेली हं. आणि त्याच्यामधून इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स निर्माण व्हायला लागले आणि नंतर त्यांच्या रोजगाराचा किंवा नोकरीचा प्रश्न निर्माण व्हायला लागला. बरं. तसं प्रत्येक क्षेत्रात होतं. तसं पशुवैद्यकीय क्षेत्रात सुद्धा कृत्रिम वेतन सेवादाते खासगी माध्यमातून निर्माण व्हायला लागले आणि काही जिल्ह्यात, सगळीकडे झालंय असं मी म्हणत नाही, काही जिल्ह्यात त्यांच्याकडून कमी प्रशिक्षण असल्यामुळे किंवा एकदा ते प्रॅक्टिसमध्ये उतरले की त्यांना नंतर जे रिफ्रेशर ट्रेनिंग असतं मेडिकल सायन्समध्ये कंटिन्युअस अपडेशन ऑफ नॉलेज, आपल्या ज्ञानाचं वरचेवर त्याला धार लावणे किंवा सुधारणा करून घेणे हे गरजेचं असतं बरोबर. प्रत्येक डॉक्टरला. तसं संधी त्यांना न मिळाल्यामुळे त्यांचं जे काही नॉलेज आहे ते जुनच राहिलं आणि इकडे मात्र जनावरांची सुधारणा होत राहिली. त्या प्रमाणात त्यांना सुविधा पुरवता येणं शक्य न झाल्यामुळे त्यांच्याकडून काही सुविधा देण्यामध्ये त्रुटी राहू लागल्या. त्याच्यावर नियंत्रण आणण्याकरता म्हणजे जसं आता एखादं वीर्य विकलं जातं, वीर्याचा डोस तो कुठून निर्माण झाला, तो निर्माण झाला त्या गायीची, ज्या वळूच्या गायीची उत्पादकता किती होती, त्याला काही रोग झालेले होते का जे वीर्याद्वारे पसरू शकतात, त्याच्यानंतर गायीच्या गर्भाशयाची हाताळणी करताना कशी करावी याचं सुधारित ट्रेनिंग, ह्या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण राहिलं नाही. आणि म्हणून आम्ही आता नुकताच एक गाई म्हशींची पैदास करण्यावर नियंत्रण आणणारा कायदा एक शासनाकडे पाठवलेला आहे. आपल्या विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये तो जर संमत झाला तर राज्यामध्ये जेवढे कृत्रिम वेतन करणारे, मग ते शासकीय असोत, सहकारी असोत, खाजगी असोत, कोणी असोत, त्यांना ते कृत्रिम वेतनासाठी लागणारं वीर्य कुठून आणतात, किती प्रमाणात आणलं, कोणत्या गायीवर ते वापरलं, शेतकरी कोण होता, त्याचं नाव, हे सगळं नॅशनल पोर्टल केंद्र सरकारने एक निर्माण केलंय. त्याच्यावर ही माहिती सगळी टाकावी लागणार आहे. बरं, धन्यवाद सर. सर, आपण कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल कृषी दर्शन परिवारातर्फे आपले मनपूर्वक आभार. ओके, थँक्यू. हे होते आपले महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त धनंजय परकाळे साहेब. सर, मगाशी आपण यांच्याशी सरांशी संवाद साधण्यापूर्वी आपण बोलत होतो की शासनाने पशुपैदाशीच्या संदर्भात एक धोरण राबवलेलं आहे, परंतु हे धोरण प्रभावीपणे राबवण्यासाठी नेमके उपाय कोणते आहेत? सोपी गोष्ट आहे. आपल्या गोठ्यामधली गाय ज्या दिवशी माझ्यावरती आली त्या दिवशी तिची लिखित नोंद जर ठेवली तर प्रभावी पशु पैदास धोरण राबवायला सुरुवात झाली असं म्हणता येत राहील. बर, पहिला भाग. दुसरी गोष्ट, एक पिढी 3 ते 4 वर्षामध्ये आपल्याला सांगते की बाबा आपण कुठल्या लेवलला आलोत आणि कुठल्या दर्जा आपण गाठलेला आहे या पैदाशीतून. त्याचं पृथक्करण जर आपण केलं तर आपल्याला त्याचाही फायदा होतो शकतो. म्हणजे पैदास धोरण राबवल्याच्या नंतरचे असणारी जी काही आढावा आहे ती आपल्याला घेता येत राहील. आणि तिसरी गोष्ट, आपण जे पैदास धोरण राबवत आहे त्याच्याबद्दल आपले जवळचे पशुवैद्यकीय अधिकारी, आपली जी काही शेतकऱ्यांची आणि पशुपालकांची एक टीम आहे, जे ग्रुप आहे, संघ आहे, त्यांच्यात चर्चा करणं गरजेचं आहे. हा विषय काय आहे, हा अनुवंशिकतेचा विषय समजून घेणं जास्त गरजेचं आहे. आणि हा जसा परदेशामध्ये काय झालं, जनुकीय अभियांत्रिकी म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग याला खूप मोठं महत्व निर्माण झालं आणि त्यामधून हे पैदास धोरण हे राबवण्यात आलं.
आपल्याकडं याबद्दलचा विचार कमी प्रमाणात झालाय असं मला वाटतं. आणि म्हणून जर शेतकऱ्यांनी या बाबतीमध्ये जर थोडा रस घेतला तर आपल्याला एक चांगलं पैदास धोरण नक्कीच राबवता येत राहील आणि चांगल्या प्रकारची फळं आपल्याला त्याच्यातून जागता येत राहतील. नक्कीच सर. मंडळी, महाराष्ट्रातील पशुपैदास संकरित की देशी या महत्त्वपूर्ण विषयावरती आपल्याला सरांकडनं आणखी सविस्तर जाणून घ्यायचं आहे एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. आणि या महत्त्वपूर्ण विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर नितीन मार्कंडेय सर. सर, विश्रांतीपूर्वी आपण बोलत होतो की हे जे महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे पशुपैदासच्या संदर्भात, या धोरणासंदर्भातल्या उपाययोजना काय आहेत, पशुपालकांनी ते धोरण कशा प्रकारे राबवलं जावं या संदर्भात गांभीर्याने विचार करायला हवा आणि त्या धोरणाचा अवलंब करायला हवा. परंतु मला सांगा की शुद्ध पैदास, या शुद्ध पैदासाची शिफारस मोठ्या प्रमाणात केली जाते, ती नेमकी का? शुद्ध पैदास आपल्याकडं गीर गाय आहे, तिची पैदास करायची तर गीर वळूशी संयुक्तीचा व्हावा आणि पुढची पिढी ही गीरची निर्माण व्हावी ही अपेक्षा म्हणजे शुद्ध पैदास. माझ्याकडं खिलार गाय आहे, खिलार गायीचा गोवंश मला वाढवायचा आहे, खिलारच वळू वापरला जावा आणि त्यातून पिढी ही खिलारची निर्माण व्हावी ही शुद्ध पैदास. म्हणजे ठराविक जातीची पैदास व्हावी, त्या जातीची पैदास. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीज 2 गाय आणि जो नर आहे त्यांच्यातला एक वंश असला की तिथून मग ते चांगलं दिसून येईल आणि मग एक चांगली पिढी आपल्याला एका वंशाची जनावर तयार करता येत राहतील. जसा वंश वाढेल तशी उत्पादकता वाढेल, सक्षमता वाढेल, रोगराई कमी होत राहील आणि जनावर सांभाळल्यानंतर जी आपल्याला सेंद्रिय शेती करायची आहे, सगळं दूध मिळवायचं, ते सगळे फायदे आपल्याला मिळवता येत राहतील. म्हणून शुद्धता पाहिजे, म्हणून शुद्ध वंशाकडे आपलं लक्ष. बरं, पण सर अशा प्रकारे जेव्हा आपण पैदास म्हणतो, शुद्ध पैदास म्हणतो, परंतु जेव्हा कृत्रिम रेतन केलं जातं तेव्हा मोठ्या प्रमाणात गर्भधारणा होताना दिसत नाही, त्याची नेमकी कारणं काय आहेत? चांगल्या वळूचं जे वीर्य आहे तर ते आपण रेतमात्राच्या स्वरूपामध्ये आपण पशुपालकांसाठी ग्राम पातळीवर पाठवलेलं आहे आणि सगळीकडे उपलब्ध आहे, त्या भागात तर नक्कीच आहे. कृत्रिम रेतनातून गर्भधारणेचं प्रमाण कमी आहे हे मान्य, पण ते वाढवता कसं येईल याचाच विचार जास्त व्हावा असं मला वाटतं. गर्भाशय निरोगी असेल आणि कृत्रिम रेतन बिनचूकपणे केलं तर हमखास कृत्रिम रेतनातून गर्भधारणा घडते आणि अशी गर्भधारणा अपेक्षित आहे. दुसरा विचार असा की नैसर्गिक संयोग केला किंवा वळू वापरला पैदाशीसाठी, गर्भधारणा विफल होण्याच्या अनेक बाबी दिसून येतात, अनेकदा गाय गाभण ठरत नाही. मग तिथं आपण नैसर्गिक संयोगाला दोष देत नाहीत, पण फायदे कृत्रिम रेतनाचे जर लक्षात घेतले तर निरोगी गर्भाशयामध्ये झालेलं रेतन हे गर्भधारणेसाठी उपयुक्त वातावरण निर्माण करतं आणि मग आपल्याला हमखास गर्भधारणा मिळते. अनेक ठिकाणी एकाच रेतनामध्ये गायी गाभण करणारे पशुपालक आहेत, त्यांच्याबद्दल चर्चा होत नाही, त्यांची जी काही यशकथा आहे ती लोकांपर्यंत जात नाही आणि म्हणून मग गर्भधारणा होत नाही हा प्रसार होतो. नाही, आपल्याला चांगला प्रचार करायचा, विज्ञानाधिष्ठित असणारी ही पद्धत आपल्याला राबवायची आहे आणि लोकांना त्याचे फायदे द्यायचे. म्हणून कृत्रिम रेतन प्रमाण आपल्याला 80% जनावरांपर्यंत वाढवायचे आणि म्हणूनच आपण केंद्र शासनानं आता नवीन एक नुकतं धोरण जाहीर केलंय की राष्ट्रीय कृत्रिम रेतन अभियान 11 सप्टेंबर 2019 पासून सुरू केलं. आपल्याला सगळी जनावरं कृत्रिम रेतनातून पुढे न्यायची आहेत, गाभण करायची आहेत, असा त्याचा उद्देश. नक्कीच. सर, एक फोन घेऊयात. सुभाष बोलतात साताऱ्याहून. हॅलो. हॅलो, नमस्कार. सुभाषजी, आपला प्रश्न विचारा. आमची काळजी खिल्लार गाय, त्याला काळजी खिल्लार गाय पूर्ण देशी खिल्लार वळू नैसर्गिकरित्या केले, शिमीज भरले. बर, त्यांची खिल्लार गाय आहे आणि संपूर्ण देशी गाय आहे. अगदी बरोबर आहे. खिल्लार जातीची जर गाय असेल तर त्याला खिलार गोवंशाचाच नर वापरणं हे योग्य आहे. पण आपण असं बघतो की आपल्याकडची जी काही देशी आपली जी काही देशी जनावर आहेत त्यांच्या उपजातींची संख्या वाढलेली आहे. म्हणजे आपल्याकडे कसं झालं की खिलार मध्ये 8 ते 9 उपजाती झाल्या आणि मग कोसा खिलार, म्हसवड खिलार, असे जवारी खिलार हे जे काही प्रकार वाढले त्याच्यामुळे एक खिलारचा अतिशय उमेद असलेला आणि चांगला असलेला गोवंश जो आहे तर तो विभागला जातोय. मला असं वाटतं की एकच गोवंश खिलार
आणि तोच जर आपण समृद्ध केला तर सगळे फायदे खिलारच्या सर्व पशुपालकांना मिळू शकतील. नाहीतर मग आपण जर वर्गीकरण करायला सुरुवात केली तर उपजातींची संख्या पुन्हा काही दिवसानंतर हा वंश निर्माण करा आणि त्याचं नोंदणीकरण करा या मागणीकडे येत राहील. असं करण्यापेक्षा कमी गोवंशाची संख्या, सीमित संख्या आणि चांगल्या प्रकारचं पशुवंश निर्माण करण्याचं ध्येय असलं पाहिजे. आपण जे केलेलं आहात खिलारचा गोरा दाखवलेला आहे तो योग्य आहे आणि अशाच प्रकारची पैदास ही शुद्ध पैदास मानली जाते. पण उपजातींची संख्या कमी करणं हे आपल्या सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे असं मला वाटतं. सर, महाराष्ट्रातील पशुपैदास संकरित की देशी हा जो संभ्रम होता, आपल्या आत्ताच्या वक्तव्यावरून तो संभ्रम दूर झाला असेल शेतकरी मित्रांचा. परंतु मला सांगा, प्रत्यक्षात हे संकरित पैदास तंत्र आहे ते नेमकं कसं आहे? फार सोपी गोष्ट आहे. ज्या गाईला आपण देशी शुद्ध वंशाची म्हणू शकत नाही, तिच्याकडे पाहिल्यानंतर ही कोणत्या वंशाची असेल हे कळू शकत नाही. बर ती कमी दूध देणारी गाय तेवढी फक्त संकरित करायची. बर पहिल्यांदा विदेशी वळूचं जर रेतमात्रा वापरली तर 50% संकरित असणारी पिढी निर्माण होत राहील. ही पिढी जेव्हा आपण माझावरती येईल आणि प्रजननक्षम होईल तेव्हा तिला 100% पुन्हा एकदा जर वळू वापरला तर ती 75% होत राहील. 50%कडून 75% गेल्याने ही पिढी दूध वाढ दाखवेल. 75% झाल्यानंतर आता संकरित ठेवायची आहे. तिला जर आपल्याला पुन्हा मूळ स्थानी आणायचं असेल आणि दूध वाढवायचं असेल तर 50% संकरित म्हणजे विदेशी रक्त प्रमाण असलेला जो वळू आहे संकरित वळू तो वापरायचा. म्हणजे 75% विदेशी प्रमाण कमी होऊन 62.5% होत राहील. तेव्हा दूध वाढ होत राहील. प्रत्येक संकरीकरणाच्या टप्प्यात दूध वाढ होतेच. 50 कडून 75 ला जा किंवा 75 कडून 50 ला या, अशा धोरणातून आपल्याला दूध वाढ घडवून आणायची आणि संकरित गाय ही नेहमीसाठी संकरित ठेवायची. म्हणजे ज्या आपल्याकडे संख्यात्मक गायी जास्त आहेत त्यांचाही वापर आपल्याला करता येत राहील. आणि नुसता गायींचा नाही, उपलब्ध असलेला चारा, पाणी आणि आपण जे काही मनुष्यबळ वापरतो त्याचा सुद्धा फायदा आपल्याला करून घेता येत राहील. आपल्याला दुधाची उत्पादकता वाढवायची असेल तर संकरित गायींची पैदास करणं ही काळाची गरज आहे, आताच आपण सांगितलं. परंतु गायींप्रमाणेच आपल्याला म्हशींपासून पण दूध मिळतं. परंतु मग म्हशींची पैदास ही गोवंशापासून वेगळी आहे का? फार छान, फार छान. आपण गायीबद्दल नेहमी बोलतो पण म्हशींबद्दल टाळतो. जगामध्ये चांगल्या म्हशी ज्या आहेत, नामांकित म्हशी, त्या भारताच्या, त्या आपल्या मुर्हा जात ही जगभर पसरलेली आहे. अशा आपल्याकडे 13 म्हैसवर्गीय जाती ह्या नोंदणीकृत आहेत. आपल्या राज्यामध्ये जर विचार केला तर नागपुरी आणि पंढरपुरी या 2 नोंदणीकृत आहेत. त्याबरोबर मराठवाडा विभागामध्ये असणारी सुद्धा स्थानिक जात हिला सुद्धा नोंदणीकृत स्थान मिळालेलं आहे. प्रश्न असा आहे की म्हशींच्या बाबतीमध्ये ज्या वंशाशी साधर्म्य दाखवत नाहीत त्यांच्याशी वंश साधर्म्य मिळवण्यासाठी आपण अपग्रेडेशन म्हणजे वंश उत्थापन, चांगल्या वंशाकडे नेणं हा कार्यक्रम राबवतो. तिथं संकरीकरण होत नाही. आणि मग चांगल्या प्रकारच्या वंशाच्या जर म्हशी निर्माण झाल्या, मुर्हा असतील, सुरती असतील, जाफराबादी असतील, तर याच्यातून आपल्याला निश्चित चांगल्या प्रकारची पैदास करता येत राहील. आणि आपल्याकडची म्हैस ही कुठल्या तरी एका शुद्ध म्हैसवर्गीय वंशाची असावी अशा दृष्टीनं प्रयत्न करता येत राहतील. दूध मात्र दुग्धजन्य पदार्थ निर्मितीसाठी म्हशीचंच, एवढं नक्की. नक्कीच. सर, एक फोन घेऊयात. योगनाथ बोलतात आपल्याशी. योगनाथ पुष्पतोडे भंडाऱ्याहून बोलतात. योगनाथजी, आपला प्रश्न विचारा. सर, आमच्याकडे साधी गाय आहे. आपला प्रश्न सलग विचारा योगनाथजी. तर आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये संकरित होत आहे का सध्या? अच्छा, त्यांचा प्रश्न आहे की त्यांच्याकडे साधी देशी गाय आहे, तर संकरीकरण तिकडे होतंय का भंडारा जिल्ह्यामध्ये? नाही, संकरित रेत मात्र सर्व राज्यामध्ये उपलब्ध आहेत. बर. पण त्यांची जी गाय स्थानिक गाय आहे आणि गावरान गाय आहे तिला ते 2 प्रकारे पुढे नेऊ शकतात. बर. तिची जर दूध उत्पादन क्षमता चांगली असेल तर राज्यामध्ये असणारी गवळव, लाल कंधार, खिलार, देवणी याच्याशी त्यांनी आपला त्या गायीचं पुन्हा 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 पैदास करावी. म्हणजे एक चांगल्या प्रकारची गोवंशाची निर्मिती भंडारा जिल्ह्यात होत राहील. आपल्याला विदर्भामध्ये गवळव प्रजात पुढे न्यायची आहे अशा दृष्टीने विचार करावा. आणि जर त्या गायीचं साधर्म्य कुठल्याच गायीशी नसेल, कुठल्याच गोवंशाची नसेल आणि दूध उत्पादन फार कमी असेल आपल्याकडचं, तर तुम्ही तिला संकरित करू शकता आणि दूध उत्पादन तिचं वाढवू शकता. म्हणजे 2 तुमच्यासाठी असणारे हे पर्याय आहेत आणि ह्या पर्यायांचा विचार आपल्या लेवलला होणं गरजेचं. नक्कीच.
सर, शासनाने आपल्या पशुपैदाशाच्या संदर्भात धोरण आखलेलं आहे. हो. हे धोरण आखलेलं आहे, तर त्याच्यामध्ये राज्यातील आपली जी पशुवैद्यक विद्यापीठं आहेत यांचा सहभाग नेमका कसा आहे? फार छान, फार छान प्रश्न. कारण पैदास धोरण जेव्हा आपण ठरवतो तेव्हा शेतकरी आहेत, शासन आहे, यंत्रणा आहेत आणि विद्यापीठ आहे, हे सगळे एकत्रित असतात आणि त्यांच्या एकत्रित शिफारशीमधून जे काही स्वीकृत होऊ शकेल असंच पैदास धोरण दिलं जातं. जेव्हा आपण पशूंची गणना करतो, पशुगणना 20वी पशुगणना परवाच मागच्या वर्षी पूर्ण झाली. बरं. त्याची आकडेवारी आल्यानंतर विद्यापीठामधले जे नामवंत शास्त्रज्ञ आहेत ते स्वतः आकडेवारीचा अभ्यास करतात आणि राज्य संख्येवारीच्या दृष्टीने कुठे चाललंय, मग पैदास धोरणामध्ये कुठले बदल करायला पाहिजेत, कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठला गोवंश वाढत चाललेला आहे त्याला आपण शिफारसीमध्ये घ्यायला पाहिजे. या सगळ्या बाबींची आपले स्वतःचे निष्कर्ष हे विद्यापीठ नोंदवत असतं आणि शासनाला आणि पशुसंवर्धन विभागाला ह्या जेव्हा शिफारसी देतं तेव्हा त्याचा उपयोग निश्चितच होत राहतो. पैदास धोरणाच्या बाबतीमध्ये कृत्रिम रेतन वाढावं, योग्य पैदास धोरण जे काही शिफारस केलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचावं, या गोष्टी विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा विद्यापीठातले प्राध्यापक आणि जे काही आपले अधिकारी आहेत ते करत असतात. बरं, पण मग याच अनुषंगाने मला असंही सांगा की पशुपालक संघटना आहेत राज्यामध्ये, अनेक पशुपालक संघटना आहेत. या पशुपालक संघटना आणि पशुपैदास यांचा परस्पर काय समन्वय आहे का? फार छान, फार छान. आपण काय केलं, राज्यामध्ये महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ स्थापन केलं 2003 ला. उद्देश असा होता की या राज्यामधला जो स्थानिक गोवंश आहे, शुद्ध गोवंश आहे, तो विकसित व्हावा आणि याच्याबरोबर पहिल्याच उद्देशामध्ये या मंडळाच्या पशुपालक संघटना असाव्यात असं अपेक्षित होत आहे. प्रत्येक गोवंशाच्या पशुपालक संघटना आहेत पण त्यांचं कार्य थोडं सीमित आहे. विस्तारीकरण होणं गरजेचं आहे. तालुका पातळीवर, ग्राम पातळीवरती, जिल्हा पातळीवरती जर गोवंश रक्षणाच्या आणि त्यांच्या पुढे नेणाऱ्या जर अशा पशुपालक संघटना कार्यरत झाल्या तर त्याचा फायदा होऊ शकेल. आपण याच्या गायीचे जेव्हा गोडवे गातो तेव्हा त्याच्या पाठीमागचा संदर्भ लक्षात घेणं गरजेचं आहे. 150 वर्षापासून होल्स्टन फ्रिजियन जातीच्या गोवंशाचा विचार करणाऱ्या पशुपालकांची संघटना आहे. मग आपल्याला आपल्या राज्यामध्ये खिलार असेल, देवणी असेल, लालकंदार असेल, ह्या सगळ्या गोवंशाच्या ज्या संघटना आहेत त्यांना पाठबळ देणं, त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं आणि त्यांच्या उपक्रमातून शासनाला अपेक्षित असणाऱ्या शिफारसी सादर करणं याला गैर काय. मग अशा प्रकारच्या पशुपालकाच्या संघटना ह्या सशक्तीकरणाची चळवळ महाराष्ट्रात राबली जावी. कदाचित हाच आपल्या आजच्या चर्चेचा विषय असू शकेल आणि नक्कीच तो लोकांना त्यातून फायदा होऊ शकेल. सर, फोन घेऊया. संभाजीराव काटे बोलतात सांगलीहून. हॅलो हॅलो हॅलो. हा संभाजीराव, आपला प्रश्न विचारा. बघा, महाराष्ट्रातल्या ज्या देशी गायी आहेत, हा विचारतो सर. हा, त्या सर्व देशी गायींचं दूध उत्पादन अत्यंत कमी आहे. देशी गायीचं दूध उत्पादन वाढवल्याशिवाय आपल्याला ते शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार नाही. मग देशी गायीचं दूध उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याकडे शासनाच्या विद्यापीठाच्या काही योजना आहेत का? बर, फार चांगला, धन्यवाद. आपला प्रश्न कळला सर. माने साहेबांनी फार चांगला प्रश्न विचारलाय की देशी जे काही आपल्याकडे गोवंश आहेत, 5 वंश, त्याच्याकडे हा वंश पुढे नेण्यासाठी काही योजना आहेत का? निश्चित आहेत. चांगल्या प्रतीचं रेतमात्रा उपलब्धता करून दिलेलं हे पहिलं कार्य शासनाने केलेलं आहे. गोवंश समृद्धीमधून दूध कसं वाढवावं यासाठी व्यवस्थापन, आरोग्य नियंत्रण याच्या शिफारसी पशुसंवर्धन विभागाकडून केल्या जातात. देशी गोवंशाच्या बाबतीमध्ये अनुवंशिकतेनं काय सुधारणा करता येत राहतील आणि जी जनावर आपण देशीची पाळतो त्याच्यामध्ये दूध उत्पादकता वाढवण्यासाठी प्रजननावर नियंत्रण कसं ठेवायचं असे प्रयोग विद्यापीठात चालू आहेत. 10-20 अशा प्रकारच्या जर गायी एखाद्या प्रक्षेत्रावरती असतील तर प्रजनन नियंत्रणाचा चांगला कार्यक्रम आपल्याला शेतकऱ्यांच्या दारात राबवता येत राहील. म्हणजे मग तिथं गर्भधारणा झालेल्या गायी आणि दूध उत्पादन वाढलेल्या गायी लोकांना फायदेशीर ठरू शकतील. याच्या पुढे जाऊन जेव्हा आपल्याला दूध वाढवायचं आहे तेव्हा 2 गोष्टीतून वाढवायचं हे निश्चित. एक अनुवंशिकतेतून आणि दुसरं वातावरणातून म्हणजे व्यवस्थापनातून. ह्या दोन्हीमध्ये आपल्याला शासन आणि विद्यापीठ ह्या दोघांचा चांगला सहभाग आपल्याला गोठ्यापर्यंत यावा अशा दृष्टीनं
संपर्क यंत्रणा आणि आपलं जे विस्तार शिक्षणाचं कार्य आहे ते जास्त प्रभावीपणे अजूनही गरजेचं आहे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये लोकांचा फायदा आहे, त्याच्यामध्ये पशुपालकांचा फायदा आहे आणि तिथं आपल्याला देशी गायींचं दूध वाढलेलं निश्चित त्यातून दिसू शकेल. सर, संभाजीरावांचा जो प्रश्न होता त्याच अनुषंगाने माझ्या मनात एक प्रश्न आहे की आपण जेव्हा देशी गायींचा विचार करतो, आपल्या महाराष्ट्राचा, संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर सद्यस्थितीमध्ये किती प्रकारच्या देशी गायी आहेत आणि त्याची संख्या नेमकी किती आहे? असं आहे की आपल्याकडचा जो गोवंश आहे तर या गोवंशाच्या बाबतीमध्ये साधारणतः 15% पशुधन हे संकरित गायींचं आहे. एकूण 6 गोवंश जे शुद्ध आहेत बरं. त्यांची संख्या एकूण 10% आहे आणि गोवंशाच्या वंशाबद्दलची माहिती नसणाऱ्या स्थानिक गावरान गायींची संख्या 75% आहे. बरं. अशा प्रमाणात जर आपण विचार केला तर आपल्याला या 75% वंशरहित असणाऱ्या गायींच्या बाबतीमधला विचार महत्वाचा ठरतो. मग आपल्याला शुद्ध गोवंशाची जी संख्या 10% आहे आणि दूध कमी आहे त्याच्याकडे आपल्याला जाता येत राहील. पण आपण जी संख्या 75% वंशरहित म्हणतो त्यातली निम्मी संख्या आपल्याला शुद्ध गोवंशाकडे वळवता येणं पैदास धोरणातून शक्य आहे. पैदास धोरणातून. आणि हे पैदास धोरण आपण जर लक्षात घेतलं तर काही गायी आपल्याला शेती कामासाठीच्या करता येत राहतील, काही वंश आपल्याला दूध उत्पादनाचा तयार करता येत राहील आणि या दोन्ही गोष्टी जिथं शक्य होणार नाहीत तिथं आपल्याला संकरीकरण करावं लागेल. सर, अगदी शेवटी, अगदी थोडक्यामध्ये आपलं हे जे धोरण आहे पशु पैदाशीच्या संदर्भात, संकरित गायींची पैदास मोठ्या प्रमाणात होण्यासाठी हे धोरण जर यशस्वीपणे राबवायचं असेल तर अगदी थोडक्यात आपल्याला काय सांगता येईल? जेव्हा केव्हा आपल्या गोठ्यामध्ये पैदास धोरण राबवणार असाल त्याची नोंद ठेवा. संकरित गाय दूध उत्पादनासाठी गरजेची आहे. लोकसंख्येची गरज आहे, काळाची गरज आहे. बरोबर. शुद्ध देशी गोवंश पुढे नेणं ही आपली संस्कृती आहे, हा आपला विचार आहे. त्याच्यात आपल्या सेंद्रिय शेतीची संकल्पना रुजलेली आहे आणि म्हणून मोठा गोवंश जो आपल्याला आर्थिक फायदेशीर आपल्या गोठ्यात ठरावा यासाठी पैदास धोरणाच्या बाबतीमध्ये पुन्हा पुन्हा विचार मंथन होणं गरजेचं आहे आणि विविध माध्यमातून हे जर झालं तर निश्चितच त्याचा फायदा शेतकरी बंधूंना होणार. नक्कीच. मंडळी, कृषी दर्शन फोन इन लाईव्ह हा आपला कार्यक्रम प्रत्येक गुरुवारी प्रसारित होत असतो. पुढल्या गुरुवारी म्हणजे 23 जानेवारी रोजी आपल्या कार्यक्रमाचा विषय असणार आहे शेतीसाठी उपयुक्त सेंद्रिय घनकचरा व्यवस्थापन. यामध्ये सहभागी होणार आहेत मंजुश्री तडवळकर, ज्या आहेत व्यवस्थापकीय विश्वस्त इनोरा नो हाऊ फाउंडेशन पुणे इथून, आणि थेट दूरध्वनीवरून संपर्क साधणार आहोत आपण उमा पानसे आहेत, ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत पुण्याच्या. मंडळी, आमच्या कार्यक्रमाच्या संदर्भात आपले काही अभिप्राय असतील, आपली मतं असतील, जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यासाठी आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन फोन इन लाईव्ह, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग भुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आपण ईमेलच्या माध्यमातून देखील आम्हाला आपले अभिप्राय कळू शकता. त्यासाठी आमचा ईमेल ID krishidarshan@gmail.com आणि कृषीवार्ता ddkmumbai@gmail.com. म्हणजे या कार्यक्रमाचा तुम्हाला जर पुन्हा आस्वाद घ्यायचा असेल तर आपण फेसबुकच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून आणि www.ddsahyadri.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून आपण या कार्यक्रमाच्या पुनःप्रत्यायाचा आनंद घेऊ शकता. मार्कंडेय साहेब, आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि आमच्या संपूर्ण पशुपालकांना महाराष्ट्रातील फार सुंदर असं मार्गदर्शन केलं पशुपैदास धोरणाच्या संदर्भात. कृषी दर्शन परिवारातर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.